प्रश्नामध्ये इतिहासात पहिल्यांदा असा उल्लेख होता, मात्र तसं नाहीये, कारण याआधी 2 वेळा अध्यक्षपदाच्या निवडणुका झाल्या होत्या. लोकसभा अध्यक्षांवरून सुरू असलेला संघर्ष बहुतेक उद्या निवडणुकीनंतरच संपेल. पण याच परिस्थितीवर आपण चर्चा करण्यासाठी आपल्या गेस्ट सेंटरला जाऊया, जिथे दिल्लीतून आपल्या सोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगडचे खासदार सुनील तटकरे. त्यांच्याशी चर्चा करूयात. सुनीलजी, 0 आवर मध्ये आपलं स्वागत आहे. गेल्या खेपेला आपण जेव्हा शपथ घेतली होती तेव्हा आपण विरोधी बाकांवर होता. आज आपण शपथ घेतली, या बाजूला आहात, सत्तेत आहात, कसं वाटतंय? खरं 2019 सालामध्ये मी शपथ घेतली, त्यावेळेला आम्ही सगळेजण विरोधामध्ये त्या ठिकाणी होतो. यावेळेला शपथ घेताना सत्तारूढ बाकावरचा एक सदस्य म्हणून, एनडीएचा एक घटक पक्ष म्हणून त्या ठिकाणी शपथ घेताना मनामध्ये निश्चितच समाधान आणि आनंद या गोष्टीचा आहे की पुढच्या 5 वर्षामध्ये महाराष्ट्रात, माझ्या कोकणात, माझ्या रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये भारत सरकारच्या विविध लोकोपयोगी योजना, सार्वजनिक योजना, बेरोजगारांच्यासाठी काम करण्याची एक चांगली संधी उपलब्ध झाली. त्यामुळे आजच्या भावना या नक्कीच अतिशय आनंदाच्या त्या ठिकाणी आहेत. सुनीलजी, एकंदरीत जर बघितलं तर मतभेद आणि मनभेद या दोन्ही गोष्टी इतक्या शिगेला पोचलेल्या आहेत असं वाटतंय की आता निवडणूक घ्यावी लागते, परंपरा मोडल्या जाते असं म्हणतायत. आपण कसं बघता याकडे? माझी माहिती आहे, कारण सकाळी एनडीएची बैठक झाली, थोडासा उशिरा मी विलंबाने त्या बैठकीला पोहोचलो. त्यावेळेला असं सांगण्यामध्ये आलं की आज सत्तारूढ पक्षाने म्हणजे एनडीएने काँग्रेस पक्षाकडे किंवा समोरची इंडिया आघाडी त्यांच्याकडे संपर्कही केला होता आणि ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी लोकसभेचं उपाध्यक्षपद हे त्या ठिकाणी देण्याचं कबूल केलं होतं. परंतु आम्हाला जे सांगण्यामध्ये बैठकीमध्ये आलं, या प्रस्तावाला होकार देत असतानाच विरोधी आघाडीकडून, विरोधी पक्षाकडून त्या ठिकाणी काही विशिष्ट अट ठेवण्यामध्ये आली. सत्तारूढ पक्षाचं, एनडीएचं स्पष्टपणाचं मत होतं की लोकशाहीच्या परंपरेनुसार आम्ही उपाध्यक्षपद द्यायला त्या ठिकाणी तयार आहोत, परंतु कुठली अट घालता कामा नये. परंतु दुर्दैवाने ते काही सहमती त्या ठिकाणी होऊ शकली नाही. म्हणून आज देशाच्या इतिहासात मला असं वाटतं कदाचित पहिल्याप्रथम असेल, मला फार पूर्वपीठिका माहिती नाही, पण लोकसभेच्या अध्यक्षासाठी त्या ठिकाणी मतदान होत आहे. अजूनही टाळण्याचा प्रयत्न होत असेल तर तो त्या ठिकाणी करावा, अशी आज इंडिया आघाडीला माझी विनंती आहे. अत्यंत महत्त्वाची अशी माहिती आपण आता दिली आहे सुनीलजी, की खरं तर उपाध्यक्ष पद द्यायला एनडीए तयार आहे विरोधकांना, मात्र त्यांनी फक्त ठेवलेली अट मंजूर नाही. खरं तर आता एकंदरीत महाराष्ट्रात आपण बघितलं की अध्यक्ष जो असतो तो अध्यक्ष किती महत्त्वाचा असतो हे आपण विधानसभेत बघितलेलं आहे. उपाध्यक्ष पद जर विरोधकांकडे गेलं तर त्यात काय धोका असतो? नाही, तसं असण्याचं काही कारण नाही आणि त्याच्यामुळे स्वच्छपणाची भूमिका उपाध्यक्षपद विरोधी पक्षाला असावं असं आज सत्तारूढ पक्षाने त्या ठिकाणी ठरवलेलं होतं. परंतु योग्य तो प्रतिसाद दुर्दैवाने त्या ठिकाणी मिळाला नाही असं चित्र दिसतं आहे. देशाचं एकूणच राजकारण खूप ताणल्या जात आहे असं आपल्याला वाटत नाहीये का? शरद पवारांचा मात्र आरोप आज राहिलेला आहे, तो खास मी आपल्याला विचारते. त्यांचं म्हणणं आहे की परंपरा तुटते. एक असं आहे की परंपरा टिकवण्याची जबाबदारी ही दोन्ही बाजूची असते, सत्तारूढ पक्षाची पण असते आणि विरोधी पक्षाची असते. सध्या ताणलं जात असलेलं एकंदरीत वातावरण हे देशाच्या संसदीय लोकशाहीच्या परंपरेच्या दृष्टिकोनातून हिताचं नाही असं मला नक्कीच त्या ठिकाणी वाटतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधान दिलं, संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्था त्या ठिकाणी दिली आणि त्या माध्यमातून आम्ही लोकशाहीचं संवर्धन करणं, वाढवणं आणि मग ज्या वेळेला एखादा विषय राष्ट्राच्या हिताच्या दृष्टिकोनातून असेल, अनेक वर्षाच्या परंपराला धरून असेल, त्यावेळेला तशाबाईचा मनाचा अवतार दाखवण्याची भूमिका ही घेतली गेली पाहिजे अशी माझी स्वतःची अपेक्षा त्या ठिकाणी आहे. खरं तर आपण शपथ घेतली संसदेत
आणि तसंच निलेश लंकेंनी, जे तुमचे खरं तर जुने सहकारी होते, त्यांनी सुद्धा आज शपथ घेतली. त्यांना इंग्रजीवरून डिवचण्यात आलं होतं, त्यांनी आज इंग्रजीतून शपथ घेतली. काय सांगाल? ठीक आहे, शेवटी शपथ आपण कशी घ्यायची तो प्रत्येक लोकसभा सदस्याचा अधिकार आहे. आपल्याला इंग्रजीमध्ये, हिंदीमध्ये किंवा आपापल्या मातृभाषेमध्ये त्या ठिकाणी बोलता येते आणि शपथ घेता येते. स्वाभाविकपणाने लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान कदाचित जे काय वाग्युद्ध झालं असेल त्याच्यामुळे जर काही निलेश लंकेंनी इंग्रजीमध्ये शपथ घेतली असेल तर मला स्वतःला काही त्याच्यात फारसं वागवं वाटत नाही. पॅलेस्टाईनचा नारा सुद्धा आज आपल्याला ऐकायला मिळाला संसदेत. ओवेसी यांनी शपथेनंतर तो नारा दिला. कसं बघता तुम्ही याकडे? मला असं वाटतं की हे देशविरोधी अशा पद्धतीची घटना आहे असं माझं स्वतःचं व्यक्तिगत मत त्या ठिकाणी आहे. आज आम्ही शपथ घेत असताना जय हिंद, जय भारत किंवा जय महाराष्ट्र किंवा प्रत्येकजण आपापल्या राज्याचं त्या ठिकाणी नाव घेऊ शकत असेल. अशा वेळेला एका वेगळ्या राष्ट्राचं नाव देशाच्या संसदेमध्ये घेणं हे देशविरोधी आहे असं माझं ठामपणाचं मत त्या ठिकाणी आहे. थोडं तुमच्या पक्षाकडे वळते. शरद पवारांनी आज म्हटलं की तुमच्या पक्षातील काही लोक हे संपर्कात आहेत आणि काही लोकांना आम्ही वापस घेऊ शकतो. तर जयंत पाटलांनी आमदार खासदार नाही पण जे भरकटलेले तरुण आहेत त्यांना वापस घेऊ असं म्हटलं. हे कोण आहेत भरकटलेले तरुण? कोण वापस जात आहे? एक तर असं आहे की राष्ट्रीय अध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्ष यांच्या बोलण्यातच वेगवेगळी मतांतर दिसत आहेत. मला त्याच्या अंतर्गत बाबीमध्ये बोलण्याचा बिलकुल त्या ठिकाणी अधिकार नाही. परंतु माझी स्वतःचा जे काही विश्वास आहे, आत्मविश्वास आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ना कोणी विधानसभा सदस्य बाजूला जाईल, ना कोणी तरुण नेतृत्व आज दादाच्या नेतृत्वाखाली पक्षामध्ये कार्यरत आहे त्याच्या मनामध्ये तिकडे जाण्याचा विचार असेल. सुनीलजी, आपण खासदार आहात आणि दिल्लीत सत्र सुरू आहे, आपण दिल्लीत असणं स्वाभाविक आहे. मात्र एकंदरीतच आपल्या बाजूच्या दिल्ली वाऱ्या जरा बऱ्याच होताना दिसतात आहेत. मुख्यमंत्री परवा तिथे होते, काल बावनकुळे आणि फडणवीस होते, आज अजितदादा आहेत दिल्लीत. काही भेटीगाठी अपेक्षित आहेत का? नक्की काय होतंय? नाही, दादा तर मुंबईमध्ये आहेत. 2 दिवसांनी त्यांना राज्याचा अर्थसंकल्प मांडायचा असल्यामुळे ते अर्थसंकल्प मांडण्याच्या तयारीमध्ये आहेत. मला माहीत नाही की राज्याचे मुख्यमंत्री महोदय दिल्लीमध्ये आलेत. उपमुख्यमंत्री महोदय आले असतील तर कदाचित विधान परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भात आलेत किंवा काय, मला त्या संदर्भामध्ये काही माहिती नाही. परंतु दिल्लीमध्ये येणं हे काय अप्रस्तुत आहे असं मानण्याचं काही कारण नाही. शेवटी देशाच्या संसदेचं ज्या वेळेला अधिवेशन होत असतं त्यावेळेला देशाचे सर्व नेते त्या ठिकाणी असतात. राज्य सरकारला भारत सरकारच्याकडनं ज्या काय अपेक्षा असतील, ज्या काय योजना हव्या असतील त्या संदर्भामध्ये जर का राज्याचे प्रमुख नेते या ठिकाणी येत असतील, राज्याचं नेतृत्व येत असेल तर ते स्वागतार्ह आहे. खरं तर या भेटीगाठींकडे, दिल्लीवारीकडे मंत्रिमंडळ विस्ताराच्या दृष्टिकोनातूनही बघितल्या जातं. विस्तार अपेक्षित आहे का? मी तेच म्हटलं ना की विधानसभेचं अधिवेशन आता 27 तारखेपासून सुरू होत आहे, ते 12 जुलैच्या आसपासपर्यंत चालणार आहे. त्यानंतर या संदर्भामध्ये गांभीर्याने विचार विस्ताराचा बाबतीमध्ये होऊ शकतो. सुनेत्रा वहिनींनी सुद्धा शपथ घेतली. आपण त्यांचे सिनियर आहात संसदेत, काय सल्ला द्याल त्यांना? मी सिनियर, कारण विधिमंडळ कामकाज माझे गेले 30-35 वर्ष सुरू आहे. वहिनीसुद्धा दादांशी त्यांचा विवाह झाल्याच्यापासून त्यांच्या समेत विशेष करून समाजकारणामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये, महिलांच्या प्रगतीसाठी, स्वच्छतेसाठी वर्षानुवर्ष त्या ठिकाणी निश्चितपणाने काम करत आहेत. त्यामुळे कदाचित संसदीय कामकाजामध्ये ते आज पहिल्या प्रथम आले असतील, पण त्यांचासुद्धा एक प्रदीर्घ अनुभव त्या ठिकाणी निश्चित आहे. मला असं वाटतं की त्यांच्या गेल्या अनेक वर्षाचा अनुभव, दादांच्या समेत त्यांनी केलेलं प्रदीर्घ काम, या कामाचा उपयोग संसदीय प्रणाली व्यवस्थेमध्ये, विशेष करून राज्यसभेमध्ये प्रभावीपणाने मांडण्याचं काम त्यांच्यातून निश्चितपणाने होईल. आणि त्याचबरोबर ती आम्हाला अभिप्रेत असलेलं काम जे केंद्राकडून आपल्या महाराष्ट्रामध्ये हवं आहे, वहिनींना
पुणे जिल्ह्यामध्ये जे काय अपेक्षित असेल ते करण्याच्या संदर्भामध्ये आम्हाला सामुदायिकरित्या निश्चित प्रयत्न करता येतील. त्यांची स्वतःची अशी एक प्रतिमा आहे आणि ती प्रतिमा आज राज्यसभेचे खासदार म्हणून प्रभावीपणाने त्यांच्याकडनं बजावली जाईल असा विश्वासही मला आहे आणि माझ्या त्यांना मनापासूनच्या हार्दिक शुभेच्छा आहेत. सुनील तटकरेजी, आपले खूप खूप धन्यवाद. आपण आलात आणि एबीपी माझाच्या 0 आवरमध्ये आमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण दिलीत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.